2 दिवसात नाशिक दर्शन करता येतं का? हो, चला पटकन तुमच्यासोबत पण शेअर करते. लास्ट मंथ मी 2 दिवसांची नाशिक ट्रिप केली आणि या ट्रिपमध्ये मला त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, नाशिकची फेमस मिसळ, शिर्डी, शनी शिंगणापूर आणि सगळ्यात मेन म्हणजे महागोदा आरती हे सगळं 2 दिवसात कव्हर करायचं होतं. सो फ्रायडे रात्री सगळी तयारी करून आम्ही पुण्याहून साधारण 11-11:30 नाशिकला जायला निघालो. सकाळी 5 वाजताच आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो. वीकेंड होता पण लवकर पोहोचल्यामुळे गर्दी कमी होती आणि अर्ध्या तासात दर्शन सुद्धा झालं. म्हणजे बाहेर अंधार होता तोपर्यंतच आमचं छान दर्शन झालं होतं. त्यानंतर जवळच्याच कुशवर्ता कुंड आणि गंगा गोदावरी मंदिरात गेलो, जिथे गोदावरी नदीची पवित्र सुरुवात होते असं मानलं जातं. त्यानंतर आम्ही पंचवटीमध्ये नाश्ता केला, कारण पुढचा स्टॉप होता वणीच्या सप्तशृंगी गडावर. इथे तुम्ही रोपवेने सुद्धा जाऊ शकता, पण तिथे सुद्धा लाईन असल्यामुळे आम्ही 518 पायऱ्या चढून वरती गेलो. पायऱ्यांनी जाताना जागोजागी छोटी मंदिरं आणि पाण्याची सोय सुद्धा होती. वरती पोहोचल्यावर रांगेत उभे असतानाच आम्हाला सप्तशृंगी मातेची आरती अगदी समोरून बघायला मिळाली. खरंच खूप सुंदर अनुभव होता तो. इथे छान दर्शन वगैरे करून आम्हाला पुन्हा पंचवटीला परत यायचं होतं, कारण संध्याकाळी तिथे होणार होती महागोदा आरती. आम्ही थोडं लवकर पोहोचलो म्हणून अंबिका मिसळला गेलो, जी नाशिक मधली खूप फेमस आहे. त्यानंतर आम्ही पंचवटी मधली काही प्रसिद्ध मंदिरं बघितली, जसं की कपालेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, कालाराम मंदिर आणि शेवटी संध्याकाळी आम्ही गेलो गोदावरी नदीकाठी, जिथे होणार होती महागोदा आरती. ही आरती 1111 महिला एकत्र येऊन करत होत्या आणि तो सोहळा खरंच डोळ्याचं पारणं फिटेल असा पवित्र आणि सुंदर होता. तो मुमेंट बघून नाशिककरांचा उत्साह आणि भक्ती दोन्ही जाणवत होते. त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आम्ही शिर्डीला जायला निघालो, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तिथे दर्शन घ्यायचं होतं. ते तुम्हाला सगळं पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. सो तो पार्ट अजिबात मिस करू नका. बाय.